नमस्कार. शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं इथे भूमी आणि आकाशचं आता लग्न अगदी निर्विघ्नपणे पार पडलेलं असतं. पण इथे रागिनीला आता भूमी घरामध्ये नको असते. तिला बाहेर काढण्यासाठी ती नको नको ते प्रयत्न करत असते. तिने आता खूप काड्या केलेल्या असतात तरीसुद्धा त्याचा काही परिणाम भूमीवरती होत नाही. आकाश आणि भूमीचा संसार सुखाने चालूच असतो. रागिनीला ते सगळं खटकत असतं. काही करून भूमीला घरातून बाहेर काढण्यासाठी रागिनी तिचे प्रयत्न चालूच ठेवते, पण त्याचा भूमीवरती परिणाम होत नाही हे तिच्या लक्षात येतं आणि ती लगेचच भूमीचा कायमचा काटा काढायचा. जे होईल ते होईल, तिचा जीव गेला तरी बेहत्तर असं रागिनी म्हणते. आणि जेव्हा रागिनी आता मोठा प्लॅन तयार करते त्याबद्दल आकाश आणि भूमीला काहीसुद्धा माहिती नसतं. तेव्हा इथे आई योगेश्वरीची पूजा करण्यासाठी भूमी जेव्हा देवघरात येते तेव्हा आकाशची मनस्थिती ठीक नसतानाचे त्याचे काही फोटोज असतात जे लहान मुलाप्रमाणे असतात, खातानाचे, शाळेतल्या ड्रेसवरचे. हे फोटो बघितल्यानंतर भूमीला आता खूप मोठा धक्का बसतो आणि भूमी खूपच जास्त पॅनिक होते आणि तिला आता चक्कर येते. भूमीला एवढा त्रास झाल्यानंतर ती लगेचच जमिनीवरती खाली कोसळते. तर इकडे रागिनीने हा प्लॅन केलेला असतो भूमीला कायमचं संपवण्यासाठी. तेव्हा इथे रागिनीला असं वाटत असतं की भूमी आता या जगातून निघून जाईल आणि कायमचा माझ्या रस्त्यातला काटा दूर होईल, पण आता असं काही होणारच नसतं. तर इथे या उलट रागिनीलाच खूप मोठा खड्डा पडतो, कारण भूमीला चक्कर आल्यानंतर तिची अवस्था काहीशी वेगळीच होते. तर इथे रागिनीला वाटतं की भूमी मरेल तरी किंवा कोमामध्ये जाईल, पण इथे भूमी नाही मरत नाही कोमात जात. तिला चक्कर येते, ती बेशुद्ध राहते, पण आता तिची संपूर्ण बुद्धी परत आलेली असते. तिची गेलेली स्मृती आता परत आलेली असते. भूमीला आधीचं सगळं आठवायला लागतं. ती आकाशला सुद्धा लगेच ओळखते आणि आधी तिचं लग्न झालेलं असतं हे देखील तिला सगळं आठवतं. तर इकडे आता रागिनीचा प्लॅन तिच्यावरतीच उलटा फिरलेला असतो. जेव्हा भूमी पूर्ण शुद्धीमध्ये येते तेव्हा बॉम्ब ब्लास्टबद्दल ती पुन्हा एकदा न्यूज ऐकते आणि पेपरमध्ये वाचते सुद्धा. तेव्हा इथे भूमीला आठवतं, ती आकाशला आता एकांतात सांगते की आकाश, तुला माहिती आहे का बॉम्ब ब्लास्ट प्रकरणामध्ये कोण होतं तुला मारण्यासाठी? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तुला कसं हे सगळं आठवतं? तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला सगळंच आठवतंय, उशिरा का होईना पण मला सगळं काही आठवतंय. तू आणि मी आपण एका बोटमधून जात असताना आपल्यावरती कुणीतरी हल्ला केला होता, त्या ब्लास्टमध्ये बॉम्ब ठेवला होता आणि हे सगळं मला माहिती आहे. तेव्हा आकाश म्हणतो, सांग ना भूमी, कुणी केला होता आपल्यावरती हल्ला? तो बॉम्ब ब्लास्ट कुणी घडून आणलं होता? तेव्हा भूमी म्हणते की हे सगळं रागिनी आत्यांनी केलं होतं आणि त्यांना साथ देणारी व्यक्ती ही अभिषेक होती आणि त्याचबरोबर हे सगळं बघणारा दुसरा तिसरा कुणी नसून तांडेलच होता. ही सगळी माहिती आता भूमीने आकाशला दिल्यानंतर आता खरा गुन्हेगार कोण आहे तो सुद्धा आकाशच्या लक्षात येतो आणि ती असते रागिनी आणि अभिषेक. त्याचबरोबर राजाकाकांना उगाचच आता जेलमध्ये अडकवून ठेवलेलं असतं. रागिनीने राजाकाकांची सुद्धा पर्वा केलेली नसते स्वतःची कातडी वाचवण्यासाठी. तर इथे भूमीला आता तिची स्मृती परत आल्यानंतर सगळं काही आठवतं. त्यांना मारणारा खरा गुन्हेगार कोण आहे ते सुद्धा आता भूमीने आकाशला सांगितलेलं असतं. तर आता रागिनीचा प्लॅन तिच्यावरतीच उलटा फिरलेला असतो. त्यामुळे रागिनी खूप जास्त टेन्शनमध्ये येते. पण रागिनीने एवढं मोठं पाऊल का उचललं? तिने डिरेक्टली भूमीला ठार मारण्याचा प्रयत्न का केला? डॉक्टरांनी सांगितलेलं असतं, जर भूमीला आधीचं तुम्ही मुद्दामून आठवून सांगण्याचा प्रयत्न केलात तर तिच्या मेंदूवरती ताण येईल, एकतर ती कोमामध्ये तरी जाईल, नाहीतर एकतर तिला सगळं आठवेल तरी. पण याच्या उलट जर झालं तर त्या मरूसुद्धा शकतात असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तरी देखील इथे आता मुद्दामून रागिनीने हा प्लॅन केलेला असतो भूमीला संपवण्यासाठी. पण हा प्लॅन रागिनी का करते आणि त्याच्यामध्ये पौर्णिमासुद्धा तिला साथ का देते हे आपण आता सविस्तरपणे पुढच्या भागामध्ये बघूया. तर इथे आता आजी म्हणत असतात की सारखं तुम्ही घरामध्ये अपशकून बोलू नका, भूमीमुळे काही झालेलं नाही आहे, हवं तर मी पत्रिका आता गोखले गुरुजींना दाखवायला देते. तेव्हा इथे रागिनीने आधीच गोखले गुरुजींचे शिष्य यांना पैसे देऊन खरेदी केलेलं असतं. रागिनीने सांगितलेलं असतं, तुम्हाला हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे, पण आता आकाश आणि भूमीची पत्रिका तुमच्याकडे आईने दिलेली आहे, ती पत्रिका बघायची आणि म्हणायचं की यांच्या पत्रिकेमध्ये दोष आहेत. भूमीच्या पत्रिकेमध्ये खूपच जास्त दोष असल्यामुळे आकाश आणि भूमी लग्न झालं तरीसुद्धा आता एकत्र राहू शकणार नाही आहेत. त्या दोघांनी एका रूममध्ये राहायचं नाही. नवरा बायकोचे
संबंध ठेवायचे नाही असं सगळं सांगायचं, नाहीतर आकाशच्या जीवाला धोका आहे असं म्हणाल्यानंतर इथे आता गुरुजीसुद्धा तयार होणारच असतात. तेव्हा इथे आता आजीने दिलेली असते भूमी आणि आकाशची पत्रिका गोखले गुरुजींना दाखवायला, कारण त्यांच्यावरतीच खूप जास्त विश्वास असतो. पण इथे आता खोटं बोलल्यामुळे आता त्या पत्रिका रागिणीने सांगितलेच गुरुजी बघणार असतात. तर इकडे आता रागिणीने ज्या गुरुजींना पैसे दिलेले असतात ते गुरुजी आपल्या जागी परत गेल्यानंतर भूमी आणि आकाशच्या पत्रिका बाहेर काढून ठेवतात आणि त्या पत्रिका गोखले गुरुजींच्याच हाती लागतात. आणि इथे आता सगळा प्लॅन इथे गुरुजींचा फसलेला असतो आणि रागिणीचा सुद्धा, कारण इथे गोखले गुरुजी आता जेव्हा महाजनांच्या इथून आलेली पत्रिका बघतात तेव्हा ते लगेचच त्या पत्रिकेचा अभ्यास करायला सुरुवात करतात. आणि इथे आजीला फोन करून सांगतात सुद्धा. आजी म्हणत असतात की गुरुजी तुम्ही तर बाहेर गेला होतात ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की नाही, मी थोड्या कालावधीसाठीच गेलो होतो. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की भूमी आणि आकाशचं लग्न झालंय, पण त्यांच्या पत्रिकेत काही दोष आहे का. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की अजिबात नाही, त्यांच्या पत्रिकेमध्ये अजिबात काही दोष नाही आहे. दोघंजण एकमेकांसाठीच बनलेले आहेत, त्यांचा जन्म फक्त एकमेकांसाठी झालेला आहे, आयुष्यभरासाठी त्यांची जोडी एकत्र राहणार आहे. तेव्हा इथे आजीला खूप जास्त आनंद होतो आणि भूमीसुद्धा लक्ष्मीच्या पावलांनीच तुमच्या घरामध्ये आलेली आहे, तिच्यामुळे काहीही अपशकुन घडत नाही आहे असं सुद्धा गोखले गुरुजी सांगतात. त्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि ते दोघंजण एकमेकांबरोबर सुखाने संसारसुद्धा करतील. तेव्हा तुम्ही आता त्यांची काळजी सोडा असं गोखले गुरुजी सांगतात. आणि हे आता रागिणी ऐकते. तेव्हा इकडे आता आजीला खूपच जास्त आनंद होतो आणि ती सगळ्यांना ही बातमी सांगते. तेव्हा इथे वेदांगी म्हणत असते की मावशी आता काय करायचं, आता तर सगळं काही निष्ठून गेलं हातातून. रागिणी म्हणते की आता आपल्याला शेवटचा घाव घालावाच लागेल, कारण ही भूमी आता अशी तशी घरातून बाहेर जाणार नाही, कारण ती आता या घरावरती राज्य करेल आणि तेच मला नको आहे. त्यामुळे आता डॉक्टरांनी जे काही सांगितलंय ना की हे करायचं नाही, आपण आता तेच करायचं. आता भूमीला कायमचा रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी रागिणीने आता प्लॅन केलेला असतो. ती पौर्णिमेला सांगते की काही करून आकाशच्या रूममधून त्याचा अल्बम घेऊन यायचं आणि तो अल्बम आता आई योगेश्वरीच्या मंदिराच्या इथे ठेवायचं, म्हणजे जेव्हा भूमी पूजा करायला येईल तेव्हा तो अल्बम तिच्या दृष्टीच पडला पाहिजे. तेव्हा इथे आता आकाशची जेव्हा स्मृती गेलेली असते, तो जेव्हा 6 वर्षाच्या मुलाप्रमाणे वागत असतो तेव्हाचे जे काही त्याचे फोटो असतात त्याचा एक अल्बम असतो आणि ते फोटो भूमीला माहिती नसतात. तेव्हा तो अल्बम आता भूमी बघते आणि ती म्हणते की आकाशचे हे असे फोटो का आहेत, म्हणजे एवढा मोठा झालाय तरी लहान मुलांसारखे फोटो, खातानाचे, शाळेच्या ड्रेसवरचे आणि सगळे फोटो बघत असताना आता भूमी एकदम फ्लॅशबॅकमध्ये जाते. गेल्या वर्षामध्ये जे काही तिच्या आयुष्यामध्ये घडलेलं असतं हे सगळं तिच्या आता लक्षात येत असतं. ती म्हणत असते की आकाशचे असे फोटो का आहेत, आकाश असा का दिसतो या सगळ्यामध्ये. तेव्हा इकडे आता भूमीला चक्कर येते आणि जे काही तिच्या आयुष्यामध्ये घडून गेलेलं असतं आकाशबरोबरचे सगळे क्षण तिच्या समोर येऊन उभे राहतात आणि ती खूपच जास्त पॅनिक होते आणि तिला चक्कर येते, ती जमिनीवरती कोसळते. तेव्हा ती जोरात आकाश असं ओरडते. आकाश धावत पळत येतो आणि म्हणतो की भूमीला अशा अवस्थेत बघून आकाशसुद्धा खूपच जास्त घाबरतो आणि लगेचच तिला उचलून आपल्या रूममध्ये घेऊन जातो आणि डॉक्टरांना सुद्धा बोलावतो. तेव्हा आता ज्यांच्याकडे भूमीची ट्रीटमेंट सुरू असते ते डॉक्टरसुद्धा येतात. तेव्हा इकडे आकाशला सांगतात की तिने असं काहीतरी बघितलंय का ज्यामुळे ती खूपच जास्त पॅनिक झाले. तेव्हा आकाशच्या लक्षात येतं की तिथे कुणीतरी आकाशचा अल्बम ठेवला होता आणि त्यामुळेच भूमीला त्रास झालेला आहे. तर इथे रागिणीला असं वाटलेलं असतं की भूमी आता कोमात तरी जाईल, नाहीतर तिचा जीव तरी जाईल, पण असं काहीच होत नाही. आता उलटा परिणाम असा होतो की भूमीची गेलेली स्मृतीच परत येते. तेव्हा इथे रागिणीला तर खूपच जास्त मनस्ताप होत असतो. तर इथे भूमी आता कुणालाही दाखवून देत नसते की तिला सगळं काही आठवलंय, ती गप्पच बसलेली असते. तेव्हा इथे रागिणी बाकीचे सगळेजण जेव्हा तिथून जातात तेव्हा आता भूमी ठरवते की आता सगळं काही आकाशला सांगायचं की तिची स्मृती परत आली आहे म्हणून, तिला सगळं काही आठवतंय. तेव्हा इथे गेले वर्षभरामध्ये आकाशबरोबर तिचं लग्न झाल्यापासून जे काही तिच्या आयुष्यात घडलेलं असतं ते सगळं आता अचानक भूमीला आठवत असतं आणि रागिणीनेच बॉम्ब ब्लास्ट प्रकरण हे घडून आणलेलं असतं. तिनेच आकाश आणि भूमीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला असतो हे सुद्धा आता भूमीला आठवतं. पण जेव्हा रागिणी प्रेमाने तिची विचारपूस करायला येते तेव्हा भूमीच्या लक्षात सगळा तिचा प्लॅन आलेला असतो. तेव्हा ती आता मोठा प्लॅन करते की आकाशला सुद्धा असं दाखवून द्यायचं की तिला काही आठवत नाही आधीचं, पण आता भूमीला सगळं आठवत असतं. सगळेजण जेव्हा तिथून जातात तेव्हा भूमी आता आकाशला म्हणते की आकाश, मला सगळं काय आठवतंय, तुझं आणि माझं लग्न गेल्या वर्षीच झालं होतं. गेले वर्षभर आपण दोघांनी खूप काही सोचलेलं आहे, अगदी आपल्यावरती जीव घेणा हल्लासुद्धा करण्यात आला होता. इथे भूमी म्हणत असते की आपल्याला मारेपर्यंतचा प्लॅन झाला होता. तुला माहिती आहे, आपण बोटीमधून जात असताना आपल्या बोटीचा
ब्लास्ट झाला होता, तुला आठवतंय का आकाश? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी तुला हे सगळं आठवतंय? तेव्हा भूमी म्हणते, मला चांगलंच आठवतंय आणि आपल्या बोटीचा ज्या व्यक्तीने ब्लास्ट केला होता ती व्यक्ती कोण आहे ते सुद्धा मला माहिती आहे. तेव्हा आकाश म्हणतो, कोण आहे ती व्यक्ती? तेव्हा भूमी म्हणते, आकाश माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेव. त्यावेळेला त्या व्यक्तीला मी बघितलं होतं पण तुला सांगता आलं नाही. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून रागिनी आत्या होत्या आणि त्यांना अभिषेकने सुद्धा मदत केली होती आणि तांडेलकडूनच त्यांनी ती बोटसुद्धा घेतली होती. तर इथे भूमीने आता सगळं सत्य आकाशला सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने रागिनीने त्यांचा जीव घेतला होता. तर रागिनीचा प्लॅन आता तिच्यावरतीच उलटा फिरलेला असतो. भूमीची स्मृती परत आलेली असते आणि तिला सगळं आठवत असतं. रागिनीने ज्या ज्या काही काड्या केलेल्या असतात सगळ्या भूमी आता आकाशला सांगते. तेव्हा आकाशच्या लक्षात येतं की रागिनी दाखवते तशी अजिबात नाही आहे. तिचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. राजा काकाला सुद्धा मुद्दामून तिनेच त्या प्रकरणामध्ये अडकवले हे सुद्धा आता आकाशच्या समोर येतं. तर आता येणाऱ्या भागामध्ये आता भूमीने आकाशला सगळी काही माहिती सांगितलेली असते. भूमीची गेलेली स्मृती परत आलेली असते पण हे सत्य भूमीने सगळ्यांपासून लपवलेलं असतं. तर इथे आकाश आणि भूमी आता दोघं जण मिळून रागिनीला चांगला धडा शिकवणार असतात. तिला सगळ्यांसमोर एक्सपोज करायचा आकाश आणि भूमी दोघं जण प्लॅन करतात. तर आता येणारे भाग हे खूपच जास्त रंजकदार होणार आहेत. त्याच्यामध्ये आकाश आता रागिनीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा सुद्धा देणार आहे. ते बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. सिरियलच्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि नवनवीन अपडेट्स बघत राहा.